वळूयात पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी अर्थातच महाराष्ट्रातल्या राजकारणातनं संजय राठोड यांची जलसंधारण विभागामध्ये एकमेव अधिकारी यावरती मेहरबान का अशा स्वरूपाच्या चर्चा सुरू आहेत। सुनील कुशिरे या एकाच अधिकाऱ्यावरती महत्त्वाच्या जबाबदाऱ्या का दिल्या जात आहेत असा प्रश्न विचारला जातोय। कुशिरे हे एकमेव सक्षम अधिकारी आहेत का ज्यांच्याकडे 3 विभागाचा अतिरिक्त कार्यभार अनेक वर्षांपासून दिला गेलाय असा सवालही उपस्थित केला जातोय। आणि त्यामुळे संजय राठोड हे एकाच अधिकाऱ्यावरती मेहरबान का असा सवाल उपस्थित केला गेलेला आहे। या संदर्भात वारंवार काल प्रश्न उपस्थित केले गेले। विरोधकांनी सुद्धा यावरून अर्थातच संजय राठोड यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती केली आहे। मात्र आपण पाहतोय जलसंधारण विभागामध्ये एकमेव अधिकारी आहे ज्याच्यावरती स्वतः मंत्री महोदय मेहरबान आहेत असं चित्र पाहायला मिळते। कारण सुनील कुशिरे या एका अधिकाऱ्यावरतीच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत। मात्र याच वेळी त्या सोपवल्यात असं नाही तर गेल्या काही काळापासून त्यांच्याकडे अशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या दिल्या गेलेल्या आहेत आणि 3 विभागाचा अतिरिक्त कार्यभार सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे आहे। केवळ एकच अधिकारी सक्षम आहेत का, बाकीचे अधिकारी सक्षम नाहीत का असा सवाल त्यामुळे उपस्थित केला जातोय। ही मेहरबानी कशासाठी, या मेहरबानी मागे काय दडले असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत आणि विरोधक या प्रश्नांची सरबत्ती मंत्री संजय राठोड यांच्यावरती करत आहेत। त्यामुळे अशा पद्धतीनं एका अधिकाऱ्यावरती 3 विभागाचा कार्यभार देऊन ताण वाढवला जातोय का आणि हा ताण एकाच अधिकाऱ्यावर वाढवण्याचं कारण काय? इतके ते सक्षम आहेत तर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावरच अशा स्वरूपाची जबाबदारी का दिली जाते? बाकीचे अधिकारी सक्षम वाटत नाहीत का की सक्षम अधिकारी हे राठोडांना मिळतच नाहीत असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत आणि त्यामुळेच संजय राठोड यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती होतीये। एका अधिकाऱ्यावरती अशा स्वरूपाची मेहरबानी दाखवण्यामागचं प्रमुख कारण काय असा सवाल त्यामुळे उपस्थित केला जातोय। अर्थातच सक्षम अधिकारी महाराष्ट्राला अनेक लाभलेले आहेत। संपूर्ण देशभरातनं IPS IAS झालेले महत्त्वाचे अधिकारी हे जबाबदाऱ्या अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळत असतात। मात्र असं असूनही जलसंधारण विभागातील 3 अतिरिक्त जबाबदाऱ्या सुनील कुशिरे यांच्यावरती दिल्या गेलेल्या आहेत आणि त्या आत्ताच दिल्यात असं नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून याच अधिकाऱ्यांवरती ही मेहरबानी का दिसतेय असा सवाल उपस्थित होतोय। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय झाले नेमकं? एकाच अधिकाऱ्यावरती वर्षानुवर्ष इतका महत्त्वाचा कार्यभार दिला जातोय, जबाबदाऱ्या सोपवल्या जात आहेत, इतर अधिकारी मिळत नाहीयेत की ते सक्षम नाहीयेत? काय कारण नेमकं? वास्तविकतेत कोशिरे जे सुनील कोशिरे हे आहेत अधिकारी, त्यांना याआधी त्यांच्याकडे असणाऱ्या पदभारापेक्षा कमी दर्जाची पदं हे अतिरिक्त कार्यभार म्हणून देण्यात गेली आणि जवळपास याचा कार्यकाळ हा जो अधिकाऱ्यांना सर्वसामान्य अधिकाऱ्यांना असून त्याच्यापेक्षा अधिक कार्यकाळ ठेवण्यात आलेला आहे। सुनील कुशिरे यांच्यावर इतकी मेहरबानी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची का आहे याची जोरदार चर्चा सुरू आहे। जलसंधारण खात्यामध्ये सुनील कुशिरे जे आहेत ते सर्वाधिक अधिक प्रभावशाली आहेत का की ते राज्यातले 3 विभागाची खाती एकच व्यक्ती पाहतो असा प्रश्न मुद्दा उपस्थित होतो आणि मुळात प्रशासन सेवेतला जो नियमावली आहे ते डावलून अतिरिक्त कार्यभार देण्याचा इतका हातघाई किंवा इतकी मेहरबानी संजय राठोड यांनी का दाखवली गेली याची चर्चा आता जोरदार सुरू आहे। विशेष म्हणजे जी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली NDTVला माहिती आहे त्यानुसार या संपूर्ण प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अर्थपूर्ण व्यवहार झाले आहेत असे आरोप आता विरोधकांकडून होत आहेत। आपल्याला माहित आहे की जलसंधारण खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून भाजपाचे नागपूरचे आमदार संदीप जोशी यांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे आणि या सगळ्या परिस्थितीतच एखाद्या अधिकाऱ्यावर संजय राठोड यांची मेहरबानी इतकी मोठ्या प्रमाणामध्ये असण्याचं मूळ कारण काय आहे आणि जलसंधारण खात्या अंतर्गतच जलशिवार सारखा एक महत्वाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रकल्प येतो आणि या खात्यामध्ये मागील 2 आठवड्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने जवळपास 200 कामं रद्द करण्यात आलेली आहेत। अनियमितता, भ्रष्टाचार याच्या संशयावरनं ही कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे। यावरनं या खात्याचा कारभार सुनील कुशिरे यांच्याच माध्यमातून सगळीकडे चालतोय का अशीही एक दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे। प्रशासनामध्ये आता रेग्युलर फेरबदल जे आहेत वर्षाला होतात त्याप्रमाणे
सुरू आहेत आणि अशातच आता सुनील केशरी यांना परत एकदा आहे ते 3 विभागाचे कार्यभार कायम ठेवले जात आहेत का, की मुख्यमंत्र्यांचा थेट हस्तक्षेप होत याबाबत काही कारवाई होते याकडे लक्ष आहे. स्वच्छ प्रतिमा असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण भोंगळ कारभारावर आणि भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेल्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करणार का आणि त्यांच्याकडे असणारे अतिरिक्त कार्यभार काढून घेणार का, याकडेही आता सगळ्यांचं लक्ष आहे. प्रज्ञा. नक्कीच. तुर्तास धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी. तर मुख्यमंत्री याची दखल आता कशा स्वरूपात घेतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.